नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। आज दिनांक 2 मे 2025 पाहूया टॉप 10 घडामोडी। दहशतवाद्यांना गोळ्या घातल्या पाहिजेत असं मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे। पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याविषयी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे। संपूर्ण देश या विषयावर सरकारच्या सोबत असल्याचं देखील जरांगे म्हणालेत। यावेळी बोलताना जरांगे पाटील म्हणाले की जेव्हा देशावर धर्मावर हल्ला होतो तेव्हा अशा लोकांचा मुलाहिजा का बाळगावा। अशा विचारसरणी असणाऱ्या लोकांना ठेवायलाच नको। आपण म्हणतो आपल्याकडे शस्त्रसाठा आहे, वेगवेगळे फेतर विमान आहेत, असं बरंच काही आपण सांगत असतो, मग आपण त्याचा वापर करायला हवा असंही मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी बोलताना सरकारला आवाहन केलं। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केरळमधील तिरुअनंतपुरम येथील विझिंजम आंतरराष्ट्रीय बंदराचे उद्घाटन केले। या कार्यक्रमादरम्यान काँग्रेस नेते शशी थरूर हे देखील मंचावर उपस्थित होते। अशा परिस्थितीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनीही विरोधकांवर अप्रत्यक्षरित्या निशाणा साधला आहे। यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले की मी मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांना सांगू इच्छितो की तुम्ही इंडिया ब्लॉकचे एक मजबूत आधारस्तंभ आहात। शशी थरूरही इथे बसले आहेत। आजच्या कार्यक्रमामुळे अनेकांची झोप उडणार आहे असं म्हणत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी टोला हाणला। शशी थरूर देखील स्टेजवर बसले आहेत। आजचा कार्यक्रम अनेकांची झोप उडवून देईल, हा मेसेज जिथे पोचायचा होता तिथपर्यंत पोहोचला देखील असेल असं म्हणत मोदींनी विरोधकांना चिमटा काढला। अदिती तटकरे या कार्यक्षम मंत्री आहेत। रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले आहे। युवा नेतृत्व आहे, त्यामुळे रायगडच्या पालकमंत्री पदासाठी हा योग्य चेहरा आहे। रायगड सारख्या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद हे गावगुंडाकडे असता कामा नये असा टोला उबाटा गटाचे खासदार संजय राऊत यांनी भरत गोगावले यांचं नाव न घेता लगावलेलं आहे। पुढे बोलताना राऊत म्हणाले की रायगड सारख्या जिल्ह्याच्या पालकमंत्रीपद हे संयमाने काम करणाऱ्या व्यक्तीकडे असायला हवं। अदिती तटकरे यांना जिल्हा पूर्णपणे माहित आहे, संयमी असून त्या भ्रष्ट नाहीत आणि आता आलेले प्रगती पुस्तकामध्ये त्यांना ग्रेड चांगले मिळाले आहेत। जो भ्रष्टाचाराच्या विरुद्ध ठामपणे उभा राहिला, मला असं वाटतं असं म्हणत संजय राऊत यांनी नाव न घेता भरत गोगावले यांच्यावर निशाणा साधला आहे। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राज्यातील महिलांसाठी सुरू केली। हीच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महायुती सरकारसाठी गेम चेंजर ठरली होती। विधानसभा निवडणुकीत 288 पैकी 237 आमदार महायुतीचे निवडून आलेत। या विजयानंतर महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमार्फत लाभार्थी महिलांना देण्यात येणाऱ्या 1,500 रुपयांऐवजी 2,100 रुपये देणार असे आश्वासन लाडक्या बहिणींना दिले होते। मात्र सरकार आल्यानंतरही लाडक्या बहिणींच्या हप्त्यात काही वाढ करण्यात आली नाही। अशातच लाडकी बहीण योजनेतील 2,100 रुपयांबाबत महायुतीमधीलच एका बड्या मंत्र्याने एक मोठं वक्तव्य केल्याचे समोर आले आहे। निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून 1,500 रुपये देण्यास सुरुवात केली। दसरा आणि दिवाळी सणानिमित्त 7,500 रुपये आई मुलीला दिलेत असे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलं, तर 2,100 रुपये कधी मिळणार हे देखील त्यांनी सांगितले। करमणूक क्षेत्र हे महाराष्ट्र आणि भारतासाठी विकासाचे नवे इंजिन आहे। भारताला सर्जनशील महासत्ता करणार असा विश्वास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला। जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर बांद्रा कुर्ला संकुल मुंबई येथे काल 1 मे रोजी वेव्ज 2025 चे आयोजन करण्यात आले आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या हस्ते या समिटचे उद्घाटन झाले। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यपाल CP राधाकृष्णन, परराष्ट्र मंत्री S जयशंकर, केंद्रीय राज्यमंत्री L मुरुगन, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार असे अनेक मान्यवर उपस्थित होते। या प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले। आजच्या डिजिटल युगात कंटेंट हे सर्वात वेगाने पसरत आहे आणि महाराष्ट्र या सर्जनशील क्रांतीच्या केंद्रस्थानी आहे। ही परिषद केवळ एक घटना नसून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेतून सुरू झालेली चळवळ
बळ आहे. राज्य सरकार ॲनिमेशन, गेमिंग, म्युझिक आणि डिजिटल माध्यमांना चालना देण्यासाठी अनुकूल धोरणे राबवत आहे. मुंबईतील 500 एकरच्या फिल्म सिटीला नव्या पिढीच्या स्टुडिओ इकोसिस्टम मध्ये रूपांतरित करण्याचे काम सुरू आहे. यातील 120 एकर मध्ये माध्यम आणि करमणूक शहर उभारण्यात येणार असून ॲनिमेशन, VFX आणि गेमिंग साठी हे केंद्र असेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पुढाकार घेत अक्षय तृतीयाच्या दिवशी ठाण्यात प्रति तुळजाभवानी मंदिर उभारून त्याचा जीर्णोद्धार केला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रमुख शरद पवार आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांच्या हस्ते यावेळी पूजा करण्यात आली. शरद पवारांनी मंदिराचा जीर्णोद्धार केल्यानंतर मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी शरद पवार आणि जितेंद्र आव्हाडांवर खोचक टीका केली. आता या टीकेला आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिले. शेवटी पवारांना हिंदू धर्माला शरण जावे लागले. शरद पवार स्वतःची मुंज झालेली पण दाखवू शकतात, ही हिंदूंची ताकद आहे, असे प्रकाश महाजन यांनी म्हटले होते. त्यावर ह्यात ताकदीचा काय प्रश्न आहे असा सवाल करत जितेंद्र आव्हाड यांनी मनसेच्या प्रकाश महाजन यांना प्रत्युत्तर दिलंय. 2004 पासून म्हणजेच गेल्या 20 वर्षांपासून या मंदिर उभारण्यासाठी मी प्रयत्नशील होतो, असेही आव्हाड यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज कोल्हापूर दौऱ्यावर असून चंदगड येथील नागरी सत्कार सोहळ्यात अजित पवारांनी कोल्हापुरी फेटा बांधून घेण्यास नकार दिला आहे. अजित पवारांनी फेटा बांधण्यास नकार दिल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. परंतु चंदगड मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचा राजेश पाटील यांचा पराभव झाल्यामुळे अजित पवारांनी फेटा बांधण्याचे टाळले. विधानसभा निवडणुकीत राजेश पाटील यांच्या मतदारसंघासाठी आपण भरभरून निधी दिला. 1600 कोटी रुपयांची विकास कामे मतदारसंघात झाली. मात्र येथील नागरिकांनी राजेश पाटील यांचा पराभव केला. जिल्ह्यात महायुतीचे सर्वच उमेदवार निवडून आले, परंतु राजेश पाटील पराभूत झाले. गड आला पण सिंह गेला, अशी भावना अजित पवारांनी यावेळी बोलून दाखवली. तसेच सत्कार सोहळ्यात फेटा बांधणे देखील त्यांनी टाळले. उल्लू ॲप वरील हाऊस अरेस्ट या शोवर बंदी घालावी या मागणीने जोर धरलाय. भाजपच्या विधान परिषदेच्या आमदार चित्रा वाघ यांनी या शोवर तातडीने बंदी घालावी अशी मागणी केली होती. त्यानंतर आता राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी देखील आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी देखील या शोवर बंदी घालण्यात यावी अशी मागणी केली आहे. त्यांनी पोलीस महासंचालकांना याबाबत पत्र लिहिलंय. रुपाली चाकणकर म्हणाल्या की उल्लू या OTT प्लॅटफॉर्मवर प्रसारित होणाऱ्या हाऊस अरेस्ट या शो मध्ये होस्ट एजाज खान सहभागी महिला पुरुषांना अश्लील प्रश्न विचारून आक्षेपार्ह प्रात्यक्षिक करून दाखवण्यास सांगत आहे. महिलांना अंगावरील कपडे उतरवण्यास सांगून त्यासाठी प्रोत्साहन देत आहेत. असे व्हिडिओ समाज माध्यमातून म्हणजे सोशल मीडियामधून समोर येत आहेत. याविषयी जनमानसातून तीव्र प्रतिक्रिया उमटत असल्याने राज्य महिला आयोगाने याची स्वाधिकारे दखल घेतली आहे. हाऊस अरेस्ट या शोचे प्रसारण बंद करावे, तसेच भारतीय न्याय संहिता, स्त्रियांचे अश्लील प्रदर्शन प्रतिबंधन कायदा, माहिती प्रसारण कायदा व अनुषंगिक कायद्यान्वये संबंधितांवर तातडीने आवश्यक ती कारवाई करण्याच्या सूचना आयोगाने पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांना दिल्या आहेत. मराठी रंगभूमीवरचा एक अविस्मरणीय ठेवा पु ल देशपांडे यांचं सुंदर मी होणार हे नाटक तब्बल 20 वर्षांनंतर पुन्हा एकदा रंगभूमीवर येत आहे. निमित्त आहे पुलंचा 25वा स्मृतिदिन आणि त्यांच्या पत्नी लेखिका सुनीताबाई देशपांडे यांचं जन्मशताब्दी वर्ष. या खास पर्वावर सादर होणाऱ्या नव्या प्रयोगात बेबी राजे ही महत्वाची भूमिका साकारते अभिनेत्री स्वानंदी टिकेकर. स्वानंदी जवळपास 3 वर्षांनंतर व्यावसायिक मराठी रंगभूमीवर पुनरागमन करत आहे. याआधी 103, डोंट वरी बी हॅपी यासारख्या लोकप्रिय नाटकात झळकलेली ही अभिनेत्री सध्या हिंदीतील महानगर के जुगनू आणि इंग्रजी मिडल क्लास ड्रीम्स ऑफ समर नाईट या 2 नाटकात
भूमिका साकारत आहे। मात्र सुंदर मी होणारच्या निमित्ताने ती पुन्हा एकदा मराठी रंगभूमीकडे वळली आहे। मला निर्माता आकाश भेडसावळेचा फोन आला आणि त्याने विचारलं नाटक करणार का। त्याच वेळी त्याने या नाटकाचं नाव सांगितलं आणि मला वाटलं की इतकं सुंदर संहिता आणि तेही पुलंचं नाटक मी नाही म्हणण्याचा विचारच करू शकले नाही, असं स्वानंदी सांगते। पुलंच्या लेखणीबद्दल असलेला आदर आणि त्यांच्या नाट्य संहितेची ताकद तिच्या शब्दांमधून सहज उमटत होती। भारतीय सलामीवीर पृथ्वी शॉ सध्या क्रिकेटपासून दूर आहे। यावेळी तो IPLचा देखील भाग नाही। सांगायचं झालं तर IPL 2025च्या मेगा लिलावात पृथ्वी शॉला कोणत्याही संघाने बोली लावली नव्हती। त्याने त्याची मूळ किंमत 75 लाख रुपये ठेवली होती, परंतु सतत होणाऱ्या वाईट कामगिरीमुळे पृथ्वी शॉवर कोणी बोली लावली नाही। क्रिकेटमध्ये आता सक्रिय नसताना देखील पृथ्वी शॉ चर्चेत आहे। पृथ्वी शॉ आता त्याच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर खाजगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे। पृथ्वीच्या आयुष्यात नव्या मुलीची एंट्री झाली आहे। पृथ्वीने मुलीचा वाढदिवस देखील मोठ्या थाटात साजरा केला आहे। पृथ्वीने गर्लफ्रेंड सोबत एक फोटो देखील शेअर केला आहे। फोटोमध्ये पृथ्वी गर्लफ्रेंडला केक भरवताना दिसत आहे, तर गर्लफ्रेंडला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत पृथ्वी म्हणाला की हॅपी बर्थडे आकृती अग्रवाल। एवढंच नाही तर त्याने हार्ट इमोजी देखील शेअर केला आहे। सध्या सोशल मीडियावर पृथ्वीचा फोटो हा तुफान व्हायरल होत आहे।